देशसत्ता न्यूज रिपोर्टर, जनतेचा आवाज, निर्भीड पत्रकारितेचा अभिमान। नमस्कार। आयुष्मान आरोग्य मंदिर प्राथमिक आरोग्य केंद्र होळ, तालुका बारामती, जिल्हा पुणे अंतर्गत आपल्या सर्वांचं स्वागत। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकर यांचे आम्ही आपल्याला स्वागत करत आहोत। सर्व विद्यार्थ्यांना रुग्णालयाचा टूर करून दाखवत असताना आम्ही सध्या थोडी माहिती देत आहोत। सर्वात प्रथम रुग्ण आमच्याकडे प्राथमिक उपचारासाठी येतात। रुग्ण येत असताना मेन गेट मधून सर्वात प्रथम नोंदणी कक्षा ठिकाणी येतात, जिथे आम्ही रुग्णांची रजिस्टर व ऑनलाईन नोंदणी करून घेतो। ज्या ठिकाणी रुग्ण त्यांना काय त्रास आहे याची थोडी माहिती देतात आणि त्यानुसार त्यांना डॉक्टरांकडे पाठवलं जातं। त्यानंतर ओपीडी विभागामध्ये बाह्य रुग्ण विभाग या नावाने ओळखलं जातं। इथे पेशंट डॉक्टरांना दाखवतो आणि याच ठिकाणी पेशंटची केस पेपर नोंद आणि त्यासोबतच ऑनलाईन नोंदणी ही होते, जिथे पेशंटला कोणता उपचार द्यायचा हे ठरवला जातो। प्राथमिक उपचार असेल तर गोळ्या औषधं दिली जातात आणि जर गंभीर रुग्ण असेल तर त्यांना भरती करण्याच्या सूचना इथून तयार केल्या जातात। जर कोणी आगाऊपणा केला तर याच ठिकाणी इंजेक्शन दिले जातं बरं का। बघायचं इंजेक्शन कसं असतं, या इंजेक्शन मार्फत आपण सर्वांना सुई टोचतो। तुम्हाला कधी कोणाला सुई टोचले का? ते सुईतून येते। असा डब्बा असतो, या डब्यामध्ये अशी इंजेक्शन असतात। कोणाला बघायचं असेल तर बघा, फक्त फोडायचं नाही बरं का, आणि जात असताना मला परत देऊन जायचं, ठीक आहे। आम्ही इंजेक्शन देतो। हे आमचा ट्रे आहे, जिथे कॉटन स्वॅब असतो, ज्याने जिथे कुठे इंजेक्शन वगैरे देणार आहोत त्या ठिकाणी आम्ही त्वचा पहिले स्वच्छ करून एसेप्टी प्रिकॉशनचा वापर करून इंजेक्शन देतो। आणि इंजेक्शन दिल्यानंतर खुर्चीवरती जर कोणाला झोपून इंजेक्शन द्यायचं असेल तर त्यासाठी एक कॉट उपलब्ध आहे, आणि इंजेक्शन दिल्यानंतर ते सर्व आम्ही डिस्कार्ड करतो इलेक्ट्रिक हब कट नीडल हब कटरद्वारे। दिलं ना बेटा? जर कुणाला कधी असं जखम फेकम झालेली आहे का? मार वगैरे लागले काही? खरचटलं वगैरे नाही कुणाला काही? जर कधी मार वगैरे लागला तर आपण खरचटल्याचं मल्लमपट्टी पण करतो बरं का। मम्मी वगैरे कधी मल्लमपट्टी केलेली असेल ना आपल्याला हाताला वगैरे, ते मल्लमपट्टी करतो आपण। या औषधाचा वापर करतो जखमला स्वच्छ करण्यासाठी। हे चिकटपट्टी आहे, जेव्हा आपण मल्लमपट्टी करतो ना, हो का, या पद्धतीने आपण पहिले जखम स्वच्छ करतो कापसाने, त्याच्यावरती आपण हे औषध लावतो आणि औषध लावल्यानंतर पट्टीने जखम पूर्ण गोल बंद करून टाकतो आणि त्याच्यावर चिकटपट्टी लावून टाकतो। किती दिवस लावतो सांगा बर? 3 दिवस। 3 दिवस पट्टी लावतो। 3 दिवसामध्ये जखम भरून जाते, ठीक आहे। आणि जर जास्त दुखत वगैरे असेल तर तिथून आपण इंजेक्शन देतो, ठीक आहे। इथे बसून इंजेक्शन द्यायचं असेल तर त्या बह्याच्या ठिकाणी, ठीक आहे। नाही, ते कचऱ्याचा डब्बा आहे। बाकीचं हे आहे आपलं औषधाचं विभाग, औषध भांडार म्हणतात त्याला बरं का। जर तुम्ही आजारी पडल्यानंतर काय करता, येता पेपर काढता, केस पेपर काढता, डॉक्टरांकडे जाता, डॉक्टरांना सांगता मला पोटात दुखतंय, जुलाब होत आहे, ताप येतोय, सर्दी आहे, खोकला आहे। मग त्याच्यानंतर डॉक्टर काय करतात, तुमचं तपासणी करतात आणि तपासून करून असा केस पेपर असतो, या केस पेपरवर औषधं लिहितात। मग ती लिहिलेली औषधं जी आहेत ती घ्यायला या डिपार्टमेंटमध्ये यावं लागतं। मग इथं जे असतात ना औषधं, हे बघायची, वाचायची आणि मग त्या पद्धतीने पेशंटला काढून द्यायची। हे इथं रोज लागणारी औषधं आहेत आणि इकडं मागच्या बाजूला आपण त्याचं स्टोर तयार केलेलं आहे। ती मोठ्या माणसांची औषधं अशी सगळी वेगवेगळी ठेवलेली असतात आणि आतमध्ये औषधं आहेत, तिकडे आता जशी लागतील तशी आणून इथे वापर रक्त असतं ना आपलं, रक्ताच्या सगळ्या तपासणी होतात। आलं लक्षात? कुठलंही कोण आजारी वगैरे पडलं, ताप आला, खोकला आला, सर्दी झालं तर पहिल्यांदा रक्ताची तपासणी करतात। रक्ताच्या तपासणीत काय कळतं, कोणते जंतू संसर्ग, कुठल्या जंतूमुळे आपण आजारी कशामुळे पडतो, वेगवेगळे जंतू संसर्ग होतो ना, तर त्या जंतू आपण इथे चेक करतो। मग रक्तातून चेक करतात, थुंकीतून चेक करतात, समजलं? युरिन आपली लघवी असते ते चेक करतो।
तर हे आपलं मायक्रोस्कोप आहे, ह्याला काय म्हणतात सूक्ष्मदर्शक मराठीत. ह्याने काय होतं, जंतू खूप लहान असतात ना, हे का नाही, ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही पण आपण आजारी पडतो. मग ते जंतू कुठून येतात आपल्याला, आपण घाण पाणी कुठं पिण्यात आलं, जेवणातनं आलं, कुठलं तर जंत असतं, मग ते ह्याच्या खाली आपण बघतो. आणि रक्तातनं आपण बघतो, रक्तातनं आपण अजून काय काय बघतो, कशामुळे ताप आलाय, कशामुळे आजारी पडलोय आपण, नाही का. मग त्यानुसार ह्याच्यातनं जो येतो रिपोर्ट, रक्ताचा रिपोर्ट, त्यानुसार आपल्याला गोळ्या औषधं देता येतात. आलं लक्षात. अजून काय बघतो आपण, रक्तगट बघतो. रक्तगट माहिती प्रत्येकाला रक्तगट काय असतो, प्रत्येकाचा रक्तगट वेगळा असतो, माहिती आहे तुम्हाला. तुमचं केलेलं आहे का रक्तगट वगैरे शाळेमध्ये, प्रत्येकाचा ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ओ पॉझिटिव्ह. तर रक्त कसं बघतो आपण, तो पण ह्याच्यात बघतो आपण, है ना. अजून वेगवेगळ्या चाचण्या असतात. डेंग्यूची चाचणी असते. डेंग्यू म्हणजे काय आहे, ताप कशामुळे होतो, वेगवेगळ्या प्रकारामुळे होतो. मलेरिया म्हणून एक आहे, मलेरियाला काय म्हणतात हिवताप, थंडी वाजून ताप येतो ना, तो ताप. अजून काय असतो डेंग्यू, डेंग्यू मध्ये काय होतं, मच्छर चावल्याने काय होतं, डेंग्यू होतो, है ना. म्हणून आपण मच्छरदाणी लावतो. तर तो डेंग्यूचा ताप असेल तरी आपण रक्त चेक करतो, नाही का. जर त्या रक्तामध्ये आपल्याला कळतं की कशामुळे कुठला ताप आहे, समजलं. हे झालं, परत ब्लड ग्रुप रक्तगट झालं. अजून काय करतो, हिमोग्लोबिन एक चेक करतो. रक्तामध्ये प्रत्येक पेशी असतात, रक्तामध्ये वेगवेगळ्या सेल्स असतात, पेशी असतात, त्या रक्तात पेशी HB चं प्रमाण किती आपण ते बघतो. तर असे वेगवेगळे आपण रक्ताची चाचण्या करतो. आलं लक्षात. अजून काय काय आहे, फिमेल वॉर्ड आहे, इथे पेशंट आपण ऍडमिट करतो. इकडे डिलिव्हरीचे पेशंट असतात आणि रोजचे जे ऍडमिट होतात पेशंट, ज्यांना आपण सलाईन लावतो, ते पेशंट इथे असतात. आता ते डॉक्टर आणि सिस्टर तिथे पेशंटला सलाईन लावतात. ते सलाईनची बाटली तिथे अडकवलेली आहे आणि इथे रोजचे पेशंट ऍडमिट असतात. मग ह्यांना इथे काय सर्दी खोकला असेल किंवा ताप असेल, त्या पेशंटला आपण ऍडमिट करतो, ज्यांना ऍडमिटची गरज आहे. ते झालं की इकडे डिलिव्हरी रूम आहे, इथे समोर तिकडे डिलिव्हरी होते. बाळ होतं की नाही ते तिथे आपण डिलिव्हरी करतो, त्या रूम मध्ये. दिसतंय का सगळ्यांना. इथे डिलिव्हरी होते, जे बाळ जन्माला येतं ना ते इथे डिलिव्हरी होते. हा डिलिव्हरीचा टेबल आहे. इकडे पुढे आले ना की आपण बाळ, इकडे या, थोडं पुढे या. इथे हे दिसतंय का, इथे आपण बाळ जन्माला आलं की इथे ठेवतो आपण. वरती लाईट लावून त्याला ऊब येण्यासाठी इथे बाळाला ठेवतात. डिलिव्हरी झाल्यानंतर ही ती रूम आहे डिलिव्हरीची. झाल्यानंतर ह्याच्यावर ठेवतात, मग त्याचं इथे वजन होतं आणि मग आपण तिकडे शिफ्ट करतो बाळाला. लाल आहे का नाही, पुढे यायचं नाही तुम्ही. इथेच थांबायचं, आतमध्ये परवानगी शिवाय जायचं नाही. ही जी लाईन आहे ना, ह्याच्या आतमध्ये कोणी विना परवानगी यायचं नाही. फक्त डॉक्टर आणि नर्स आत जाणार, बाकी कोणी आत जाणार नाही. तिकडे आपण ऑपरेशन करतो पेशंटचे, किंवा सीझर असेल किंवा बाकीचे कुठले ऑपरेशन, ते तिथे होतात आतमध्ये ऑपरेशन थिएटर मध्ये. मेल वॉर्ड आहे, इथे पुरुष पेशंट ऍडमिट ठेवतो आपण. इथे सलाईन लावतात. पुरुष पेशंट जे असतात त्यांना इथे ऍडमिट ठेवतात.